श्रीकृष्णाच्या मुकुटावर कायम मोरपीस का असतो? श्रीकृष्णाचे नाव घेतले आणि राधेचा उल्लेख झालाच नाही असे सहसा होत नाही. राधा आणि श्रीकृष्णाच्या मुकुटावर असलेल्या मोरपिसाबाबत एक किस्सा. अगदी अवतार कार्याची सांगता करेपर्यंत श्रीकृष्णाने हे मोरपीस कायम आपल्या जवळ बाळगले होते. यामागील नेमके कारण काय? तो किस्सा कोणता? ही कथा आज आपण जाणून घेणार आहोत. एका पौराणिक कथेनुसार गोकुळात एक मोर निवास करत असे. तो श्रीकृष्णाचा अनन्य भक्त होता. कृष्णाची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून गोपाळ कृष्णाच्या द्वाराजवळ जाऊन जप करू लागला. तो मोर अखंडपणे कृष्ण कृष्णेचे नामस्मरण करत असे. पाहता पाहता 1 वर्ष सरले तरी कृष्ण प्रसन्न होईना. एक दिवस दुःखी होऊन मोराला अश्रू अनावर झाले. तेथूनच जात असलेल्या एका मैनेने मोराला दुःखी होऊन रडताना पाहिले. मोर रडतोय पाहून तिला फार आश्चर्य वाटले. एखाद्या घटनेमुळे मोर दुःखी झाला असावा असा अंदाज मैनेने बांधला. परंतु तो कृष्णद्वारी जाऊन का रडतोय असा प्रश्न तिला पडला. मैना मोराजवळ जाऊन आणि मोराला याबाबत विचारणा केली असता यावर मोर म्हणाला, गेले वर्षभर मी कृष्ण नामाचा जप करतोय, मात्र कृष्णाने येऊन मला साधे पाणीही विचारले नाही. मोराचे म्हणणे ऐकून मैना म्हणाली की आपण बरसाना येथे राधाराणीकडे जाऊया. ती खूप दयाळू आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी ती नक्की आपली मदत करेल. मैनेचे म्हणणे मोराला पटले. ते तडक बरसाना येथे राधाराणीकडे गेले. मोराने तिथेही कृष्ण नामाचा जप सुरूच ठेवला. कृष्णाचे नाव ऐकून राधा धावतच आली आणि मोराला मायेने आलिंगन दिले. राधेने मोराला तू कुठून आला याबाबत विचारणा केली. तेव्हा राधेच्या मायेने मोर आनंदून गेला. राधा राणीचा विजय असो असा जयघोष त्याने केला. आतापर्यंत आपण खूप दयाळू करुणामयी असल्याचे ऐकले होते, मात्र आज प्रत्यक्ष पाहिले असे मोर म्हणाला. राधा राणीने उत्सुकतेपोटी या संदर्भात विचारणा केली. त्यावर मी गेले वर्षभर कानाच्या द्वारापाशी कृष्णनामाचा जप करतोय, मात्र कृष्णाने ना कधी माझ्याकडे पाहिले ना कधी मला पाणी विचारले. मोराच्या या उत्तरावर राधाराणी लगेच म्हणाली की मोरा, माझा कृष्ण असा निर्मोही नाही. मोरा, तू पुन्हा कानाच्या द्वाराजवळ जाऊन जप कर, मात्र यावेळी कृष्णनाम न घेता राधे राधे असं जप कर. असा सल्ला राधेने मोराला दिला. मोराने राधेचे ऐकले आणि पुन्हा कृष्णद्वारी आला. यावेळी त्याने राधे राधे असा जप करण्यास सुरुवात केली. राधेचे नाव ऐकून कान्हा तडक बाहेर आला. मोराला विचारले की कुठून आलास आहे. यावर मोराने सांगितले, माधवा, गेले वर्षभर याच ठिकाणी मी तुझे नामस्मरण करीत आहे, मात्र तू ना माझ्याकडे पाहिलेस ना कधी मला साधे पाणी विचारलेस. मात्र राधेचे नाव घेतल्यास तू अगदी धावत माझी विचारपूस करण्यासाठी आला आहेस. कान्हाला मोराच्या कथनामुळे वाईट वाटले. या मोराला आपण साधे पाणीही विचारले नाही याबाबत त्याला दुःख झाले. श्रीकृष्ण म्हणाला की मोरा, मी तुला पाणी देखील विचारले नाही, हे माझे चुकलेच. मात्र तू राधेचे नाव घेतलेस हे तुझे सौभाग्य. जोपर्यंत सृष्टी अस्तित्वात राहील तोपर्यंत माझ्या शिरावर तुझे मोरपीस धारण केलेले असेल. यासह जो भक्त राधेचे नाव घेऊन माझे नामस्मरण करेल त्यालाही माझे शुभ आशीर्वाद मिळेल.